हॅलो. आज आपण स्वेटर बघणार आहे, लेडीज स्वेटर, जे की बाहीपासून तयार होतं. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की आपण बाहीपासून स्वेटर कसं तयार करायचं ते बघणार आहे. तर आपण बाहीपासूनच करणार आहे. तर इथे मी सुरुवातीला 11 नंबरच्या सुया घेतलेल्या आहे. 11 नंबरच्या सुया आणि ही अशी वर्धमानची उलन घेतलेली आहे. 2 प्लायची ऊल आहे ही, ती घेतलेली आहे. आता इथे आपण सुरुवातीला टाके टाकून घेणार आहे. डबल थ्रेडचे टाके टाकायचे आपल्याला आणि आपण 70 टाके टाकून घेणार आहे. 70 टाके टाकण्यासाठी आपण इथे लोकर अशी डबल करून घ्यायची आणि हे जे टोक आहे इकडे, इकडे स्लिप नॉट टाकून आपण आपले टाके टाकून घ्यायचे. 70 टाके टाकणार आहे आपण आता इथे बाहीचे, कारण आपलं स्वेटर बाहीपासून तयार होतंय. म्हणून आपण 70 टाके इथे टाकून घेणार आहे बाहीसाठी. आपण जे जनरली स्वेटर बॉर्डरपासून तयार करतो. तर बॉर्डरपासून तयार करता आपण हे स्वेटर बाहीपासून तयार करणार आहे. तर असे स्लिप नॉट टाकून आपण हे असे डबल थ्रेडचे टाके टाकून घ्यायचे. असं करून तुम्हाला जसे येत असतील तसे तुम्ही टाके टाकले तरी चालेल. जसं आपण आता इथे 70 टाके टाकून घ्यायचे. घट्ट टाकायचे टाके. तुम्हाला जमत असतील तसे टाका. फक्त ते आपण बॉर्डर विणणार आहे म्हणून ते थोडे घट्ट आले पाहिजे. असे आता आपण हे टाके 70 टाकून घेणार आहे इथं. बाहीपासून तयार करतोय आपण स्वेटर. आता हे पूर्ण इथे मी टाके टाकून घेते सगळे. हे असं. आता आपल्या इथे हे टाके टाकून तयार झालेले आहे. आपण 70 टाके इथे टाकून घेतलेले आहे पूर्ण सुईवर. आता आपण याच्यानंतर बॉर्डर विणायची आहे. बॉर्डर विणताना आपण रेग्युलर जशी बॉर्डर विणतो तशीच बॉर्डर विणायची. एक टाका सरळ, एक टाका उलट. अशी आपण आता इथे ही पूर्ण बॉर्डर विणून घेणार आहे. पहिला टाका सरळ, एक दुसरा टाका उलट. असं एक सरळ एक उलटची आपण बॉर्डर विणून घ्यायची आणि बॉर्डरच्या आपण 10 सुया करणार आहे. एक सरळ घ्यायचा असा, परत दोरा पुढे घ्यायचा आणि एक उलट. अशी आपण बाहीची ही बॉर्डर तयार करून घेतोय. असं आता आपण 10 सुया इथे सरळ म्हणजे विणून घेऊ. एक सरळ एक उलटची बॉर्डर इथे तयार करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण वरती बाही तयार करून घेणार आहे. तर हे करून घेते मी पूर्ण 10 सुया आणि मग आपण पुढे वरती स्वेटर कसं तयार करायचं बाहीपासून ते बघू. आता ही बॉर्डर इथे तयार करून घेऊ. आता आपली इथे ही बॉर्डर विणून तयार झालेली आहे. आपण 10 सुया इथे विणून घेतलेल्या आहे बॉर्डरच्या. एक सरळ एक उलट अशी बॉर्डर आलेली ही. एकदम छान स्ट्रेचेबल अशी बॉर्डर आलेली इथे ही. तर आता याच्यानंतर आपण वरती प्लेन विणणार आहे. आता आपण बॉर्डर विणताना 11 नंबरच्या सुया घेतलेल्या होत्या. तर आता हे इथे 10 नंबरच्या सुया मी लावून घेते आता. वरती जो पार्ट करायचा आपला बाहीचा वरचा प्लेन विणायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण सुया चेंज करून घेतल्या इथे. आता 10 नंबरच्या सुया घ्यायच्या आहे आणि प्लेन विणायचं आहे म्हणजे सरळ बाजूने सरळ आणि उलट्या बाजूने उलट असं विणायचं आहे. हे असं. आता आपण असंच सरळ म्हणजे प्लेन प्लेन विणत जाणार आहे. सरळ आणि उलटी. एक सुई सरळ, एक सुई उलट असं विणायचं आहे आता आपल्याला. आधी आपण आता बाही तयार करून घेऊ ही आणि मग पुढे आपण बघू स्वेटर कसं तयार करायचं ते बाहीपासून. 3 पार्टमध्ये स्वेटर आहे आपलं हे. आता हे असं आपण प्लेन 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 विणत जाणार आहे म्हणजे सरळ सरळ. बाजू बघून घ्यायची. सरळ बाजूने सरळ विणायचं आणि उलट्या बाजूने उलट सुई विणायची. तर आपलं हे स्वेटर असं 3 पार्टमध्ये आपलं पुढचा पार्ट आणि बाही आणि मागचा पार्ट. तर आपण आधी आता हे बाही करून घेतोय इथे आणि मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच कशी तयार करायचं पुढचं स्वेटर. आता ही आपली बाही तयार होते. आता आपण इथे 70 टाके घेतलेले. नॉर्मल जी साईज असते त्या साईजसाठी आपण 70 टाके घेतलेले आणि जर तुम्हाला म्हणजे हेल्दी जर असेल तर तुम्हाला आणखीन टाके जर लागत असतील तर तुम्ही 10-10 टाके वाढवून घेऊ शकता. आणि कमी करायचे असतील तर कमी कमी घेऊ शकता टाके. तुमच्या साईजनुसार तुम्ही बाहीचे टाके इथे घ्यायचे. टाके टाकून घ्यायचे आणि आपलं जे माप असतं त्यानुसार आपण बाहीचे टाके घ्यायचे. म्हणजे मग हेल्दी जर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार. तसं स्ट्रेचेबलच राहते. त्याला काही प्रॉब्लेम नाही होत. आता हे आपण असं प्लेन विणून घेणार आहे. आपली बॉर्डर विणून झालेली आहे आता.
त्याच्यानंतर आपण फक्त सुई चेंज केली, 10 नंबरची सुई लावली आणि सरळ बाजूने सरळ आणि उलट्या बाजूने उलट असं विणून घेणार आहे आपण. आता हे वरती मी विणून घेते आणि मग पुढे दाखवते कसं करायचं तर. आता आपण हे इथे बाईचा जो पार्ट आहे आपला तो इथे विणून तयार झालेला आहे. आपण हे वरती प्लेन विणायला सांगितलेलं होतं मी. तर इथे हे असं प्लेन विणून तयार झालेलं आहे ही बाई. आणि आपली बाईची जी उंची आहे ती आपण इथे 7 ते 7.5 इंचापर्यंत आपली ही बाईची उंची इथे झालेली आहे. 7.5 पर्यंत. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, बाई विणताना इथे मी 10 टाके वाढवून घेतलेले आहे. आपले हे सुरुवातीला 70 टाके होते खाली. 70 टाक्यांचा आपण बॉर्डर वगैरे करून घेतलेली होती. त्याच्यानंतर आता वरती हे आपले 80 टाके झालेले आहे. तर इथे मी प्रत्येक 6व्या सुईला एक एक टाका असा वाढवून घेतलेला आहे. प्रत्येक 6व्या सुईला. म्हणजे आपले 10 टाके इथे मी वाढवून घेतलेले आहे. म्हणजे मग ती बाईची जी फिटिंग असते ती बरोबर येते. हे पहा इथे थोडंसं असं इथे टाके वाढवलेले दिसतात. प्रत्येक 6व्या सुईनंतर मी एक एक टाका इथे वाढवून घेतलेला आहे. आता हे आपले 70चे 80 टाके झालेले आहे वरती इथे. तर 6व्या सुईला एक एक टाका वाढवून घ्यायचा. दोन्ही बाजूने एक एक टाका वाढवून घ्यायचा तो. आता इथे आपण 10 टाके वाढवून घेतलेले. 70चे 80 झालेले इथे टाके वरती आता. बाईची फिटिंग व्यवस्थित येते मग त्याच्यामुळे मी ते टाके तसे तिथे वाढवून दाखवलेले. वाढवून घेतलेले. फक्त दाखवताना दाखवलेले नाही आहे. आता आपण इथे काय करणार आहे, आता आपलं हे बाईपासून स्वेटर तयार होतं आहे. मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहे आता, इथे आपण आपल्याला इथे पुढचा पार्ट करायचा आहे बाईपासून. तर आता आपण सुरुवातीला हे जे 80 टाके हे 70चे 80 झालेले आहे आता टाके. आता हे जे 80 टाके ह्याच्यातले आपल्याला अर्धे टाके बंद करायचे. म्हणजे आपली जी एक बाजू आहे ती बंद होणार आहे इथे आता. आणि इकडने आपल्याला टाके वाढवून घ्यायचे. कारण आपलं स्वेटर आहे बाईपासून तयार केलेलं स्वेटर आहे. आता जो पुढचा पार्ट आहे आपला, जे पुढचे 2 पार्ट आहेत ते तयार करायचे आपल्याला इथे. तर त्याच्यासाठी अगोदर ह्याच्यातले बाईमधले अर्धे टाके आपण बंद करतोय. आणि जे उरलेले टाके तिथून आपला पुढचा पार्ट आपल्याला विणायचा आहे. तर ते कसं करायचं ते बघणार आहे आपण. आता याच्यातले जे 80 मधले अर्धे म्हणजे आपण 40 टाके इथे बंद करून घेतोय. आता ही डावी बाई आहे. डाव्या बाईच्या आपण सुरुवातीला इकडने उजव्या साईडने टाके बंद करून घेतोय. जसे आपण टाके बंद करतो त्याच पद्धतीने इथे टाके बंद करून घ्यायचे. 2 टाके विणायचे. मागचा टाका त्याच्यातून काढून घ्यायचा. ते आपण असे 40 टाके इथे बंद करून घेणार आहे. हे असं करत आपण टाके बंद करून घ्यायचे. आता आपण टाके बंद करून झाल्यानंतर आपल्याला पुढचं स्वेटर कसं करायचं ते बघू. आता हे जे ही बाई आहे ही डाव्या साईडची आहे आणि ही उजव्या साईडची आहे. हे समोरची बाजू आहे ही आपली सरळ बाजू आहे. तर ही डावी बाई आहे आणि ही उजवी बाई आहे. डाव्या बाईचे आपण इकडने सुरुवातीला टाके बंद करून घेतोय. 40 टाके बंद करून घेतोय आपण आता इथे. आता आपण हे टाके बंद करून घेऊया सगळे 40. हवं तर तुम्ही 40 वर इथे मार्कर लावून घ्या आणि मग हे टाके बंद करून घ्या. आता आपण हे टाके असे इकडे बंद करून घेऊ सगळे. आणि पहा आता आपण इथे मी 40 टाके सांगितलेले होते. आता आपण हे 40 टाके इथे असे बंद करून घेतलेले. 2 टाके विणायचे, 1 टाका त्याच्यातून काढून घ्यायचा. आता हे टाके आपण इकडे बंद करून घेतलेले आणि हे जे इकडे टाके आपले आता हे 40 टाके उरलेले. तर आता हे आपण सरळ इथे विणून घ्यायचे पूर्ण इकडचे. हे जे 40 उरलेले आहे ते प्लेन इथे विणून घ्यायचे सरळ सरळ. आता टाके बंद नाही करायचे आपले. टाके बंद करून झालेले. आता हे असं आपण सरळ सरळ पूर्ण इकडे विणून घेऊ. आणि मग नंतर आपण इथे जो आपला पुढचा पार्ट आहे डाव्या साईडचा त्या पुढच्या पार्टसाठी आपण इथे टाके वाढवून घ्यायचे इकडने ह्या बाजूने. आता हे टाके आपण इथे 40 टाके सरळ विणून घेऊ. आणि मग आपण पुढचा पार्ट कसा करायचा ते बघू. हे टाके मी विणून घेते इथे. आता आपण इथे
40 टाके इथे बंद करून घेतले इथे. हे असं. हे पहा, हे अर्धे टाके बंद करून घेतलेले. हे बॅक साईडला जातील आपले टाके आता मागच्या याच्यासाठी, आणि हे पुढचे 40 टाके आपण इथे विणून घेतलेले. आता ही डावी बाई आहे आपली आणि हे उजवी बाई आहे. तर आता हे आपण उजव्या बाईचं नंतर बघू. आता ही जी डावी बाई आहे आपली, ह्या डाव्या बाईला आपण इथे पुढे टाके वाढवून घेणार आहे. असे आपण हाताने टाके जसे टाकतो असे असे करून आपण इकडे टाके वाढवून घेणार आहे. तर हे पहा, तर मी इथे दाखवते तुम्हाला. हे पहा, आता हे आपलं स्वेटर आहे. तर इथे आपण ही बाई विणून घेतलेली. जसं हे बाईचे आपण हे असे अर्धे टाके बंद करून घेतलेले मागचे. हे मागचे टाके आपण बंद करून घेतलेले आणि आता आपल्याला हा जो पुढचा पार्ट आहे, हा पुढचा पार्ट विणायचा आहे बाईचा, डाव्या साईडचा. तर हे असं येईल आपलं. ही अशी बाई आहे आपली इकडे, आणि हे आपण हे जे टाके बंद करून घेतलेले हे असे इकडे जातील मागे. हे असे हे बॅक साईडला जातील असे, आणि ही अशी बाई तयार झालेली आहे आपली. आता आपल्याला इथे इकडे पुढचे टाके जे आपले हे खालचे हे पार्टचे हे टाके आपल्याला इथे वाढवून घ्यायचे. म्हणजे आपल्याला हा जो डाव्या साईडचा पार्ट आहे तो विणायचा आहे आता. तर आता हे इथून आपण हे टाके इथे वाढवून घेतलेले. तसे आता आपण हे या स्वेटरचे या बाईपासूनचे इकडे टाके आता इथे वाढवून घ्यायचे, आणि मग आपला हा जो पुढचा पार्ट आहे तो इथे तयार होईल. तर आपण हे टाके कसे वाढवायचे ते बघू. असं या पद्धतीने आपण तयार करतो याला. तर आता आपण इथे इकडे जे टाके वाढवायचे आपल्याला ते 45 टाके वाढवायचे आपल्याला इथे. म्हणजे हे जे खालचं आपलं जे पार्ट आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे आपला खालचा, असे इथपर्यंत टाके वाढवून घेणार आहे आपण. इथपर्यंत बॉर्डरचे टाके नाही घेणार आहे आपण त्याच्यामध्ये, फक्त ह्या पार्टचे इथपर्यंत विदाउट बॉर्डर सोडून द्यायची त्याच्यामध्ये, आणि तितकेच टाके वाढवायचे. हे असं असं तयार होतं इथे. हे असं हे बॅक साईडचे टाके आपण बंद करून घेतलेले, ते मागच्या पार्टला आपण घेतील आपले. आणि आता हे इथे आपण इथून इकडे 45 टाके आपल्याला वाढवून घ्यायचे. आता ते वाढवून घेऊ आपण आणि मग पुढचा पार्ट विणून घेऊ. आता हे आपण इकडे टाके इकडे वाढवून घ्यायचे आपल्याला. साधे आपण जसे टाके वाढवतो तसे टाके इथे वाढवून घ्यायचे. हे असं करायचं आणि हे असे करून टाके वाढवून घ्यायचे. 45 टाके वाढवायचे आपल्याला. हे आपले 40 टाके इथे, त्याच्यामध्ये आणखीन आपण 45 टाके वाढवतोय. हे 2, हे 3, हे असं करून आपण 45 टाके इथे वाढवून घेऊ. असं आपण हे 40 टाके इकडे बंद करून घेतले. 40 टाके सुईमध्ये आणि 45 टाके आपण इथे आणखीन त्याच्यामध्ये ऍड करतोय. आता हे वाढवून घेऊ आपण पूर्ण. हे 45 हे आपण इथे 45 टाके इथे वाढवून घेतलेले. हे असं येते आपले. हे असं तर हे आपण 45 टाके इथे वाढवून घेतलेले. आता आपण हे इथे पूर्ण असं प्लेन विणत घ्यायचं आहे पुढे सरळ सरळ. तर टाके वाढवून झाले आपले. त्याच्यानंतर आपण इथे ही उलट सुई पूर्ण इकडे विणून घेऊ. टाके वाढवून घेतलेले ते पण उलटच विणायचे, आणि हे सगळे टाके इकडे उलट विणून घ्यायचे. आता हे आपण उलट असं विणून घेऊ. उलट सुई काढून घेऊ याची एक. आता हे आपण इकडे ही जी आपली उजवी बाई आहे, आपण डाव्या बाईचं पाहिलं टाके वाढवून घेतले आपण डाव्या बाईला इकडे असे. आता ही उजवी बाई आहे आपली. आता हे उजव्या बाईला आपण कसे टाके वाढवायचे ते बघायचे. आता हे आपले 80 टाके इथे उजव्या बाईचे. तर आता हे आपण डाव्या बाईला सरळ बाजूने टाके वाढवलेले. तर आता ही उजवी बाई आहे, याला सरळ बाजूने टाके नाही वाढवायचे आपण, याला उलट्या बाजूने टाके वाढवायचे. तर आता अगोदर आपण ही सरळ सुई इकडे विणून घेऊ सगळे. पूर्ण टाके हे विणून घ्यायचे. 80 टाके हे आपण हे पूर्ण इकडे
सरळ सरळ विणून घेऊ आणि मग उलट्या साईडने आपल्याला याचे टाके वाढवून घ्यायचे. तर ते कसे वाढवायचे ते बघू. आता ही पूर्ण सुई मी इकडे सरळ इथपर्यंत विणून घेते आणि मग उलट्या बाजूने आल्यावर आपल्याला याचे टाके वाढवायचे. तर आपली ही इकडे सरळ सुई आपण विणून घेतलेली आहे. आता आपण इकडे बॅक साईडने याला कसं करायचं ते बघणार आहे. तर जसं आपण जो डाव्या साईडचा पार्ट होता त्याला सुरुवातीला टाके बंद करून घेतले, तसं याला उलट्या साईडने आपण इकडने टाके बंद करून घेणार आहे. तर याच्यातले 40 टाके आपण इथे बंद करून घ्यायचे. अर्धे टाके आपण बंद करून घेणार आहे याच्यातले. जसे आपण डाव्या साईडच्या पार्टला सुरुवातीला बंद केले होते तसे याचे आपण इकडने बंद करून घेणार आहे. उलटे उलटेच बंद करायचे ते, कारण आपला उजव्या साईडचा पार्ट आहे म्हणून आपण याचे मागच्या बाजूने टाके बंद करून घेतोय. असे 2 विणून घ्यायचे आणि बंद करून घ्यायचे. आता हे पण त्याच पद्धतीने आपण 40 टाके बंद करून घेणार आहे. हे आपले टाके बंद करून झालेले इकडे. शेवटचा राहिला आहे. ते आपण इकडे 40 टाके बंद करून घेतलेले. येस. हे आपले हे टाके बंद करून झालेले इकडे उजव्या साईडच्या बाईचे. आता जसं आपण ते बाई डाव्या साईडची बाई जसं विणून घेतली होती सरळ बाजू, तसे इकडे उलटे आपण टाके विणून घ्यायचे. 40 टाके बंद केल्यानंतर आपण इकडे हे उरलेले 40 टाके आपण उलटे विणून घ्यायचे इथे. आता हे पूर्ण इकडे विणून घेऊ आपण आणि मग त्याच्यानंतर आपण इकडने उलट्या साईडने त्याचे टाके वाढवायचे. आपण डाव्या बाईला सरळ बाजूने टाके वाढवले, आता उजव्या बाईला उलट्या बाजूने आपण इथे टाके वाढवून घेणार आहे. आता हे पूर्ण ही सुई इकडे विणून घ्यायची अशी आणि विणून झाल्यानंतर उलट्या साईडनेच आपण इकडने असे टाके वाढवून घ्यायचे याचे. उजव्या साईडच्या बाईचे टाके उलट्या साईडने वाढवायचे. आता हे विणून घेऊ आपण इकडे. हे पहा आता आपलं हे इथे ही सुई इकडे उलट विणून घेतलेली आपण. आता ही सुई विणून झाल्यानंतर आपण इथे इकडने टाके वाढवून घ्यायचे. 45 टाके वाढवून घेतोय आपण आता इथे. आता आपण इकडने डाव्या साईडचे आपण उलट्या बाजूने आहे म्हणून इकडने उलट्या बाजूनेच टाके वाढवायचे. तर इकडने असे असे टाके वाढवून घ्यायचे. तुम्ही असे टाका किंवा मग असे टाका. असे तुम्हाला जसं जमत असतील तसे इथे टाके वाढवून घ्यायचे. असे पण टाकले तरी चालतील, फक्त उलट्या बाजूनेच वाढवायचे. हे असे आपण आता इथे 45 टाके इथे वाढवून घेणार आहे. हे असं आपण आता इथे टाके 45 टाके इथे वाढवून घेतलेले. तर आपण हे पूर्ण टाकून घेऊ इथे. उजव्या साईडचा पार्ट आहे आपला हा. उजव्या साईडचे टाके आपण उलट्या बाजूने वाढवतोय. आता असे आपण हे वाढवून घेऊ. हे पहा आता आपण इथे हे टाके टाकून घेतलेले इथे 45 टाके इथे टाकून घेतलेले. अशा पद्धतीने आपले हे दोन्ही बाईचे आपण टाके वाढवून घेतलेले इथे 45. ही डावी आणि ही उजवी. आता उजव्या साईडचे आपले ही उलटी सुई इथे विणून घ्यायची. आपल्या हे सुई इकडे विणून घ्यायची आणि हे पण इकडे उलट सुई आपली डाव्या साईडची इकडे विणून घ्यायची आहे. आणि मग वरचे पुढचा जो पार्ट आहे आपला डावा पार्ट आणि उजवा पार्ट तो इथे तयार होणार आहे. हे असं या पद्धतीने आपण इथे टाके वाढवून घेतलेले आहे. म्हणजे हे आता ही बाई आहे आपली ही अशी तयार होईल असा हा पार्ट इथे वाढवून घेतलेला आहे. ही पण इकडे अशी हे असं बाईचं आपलं स्वेटर आहे. आता हे आपण टाके इथे वाढवून घेतलेले. आता हे असे पार्ट आपले आडवा पार्ट इथे
तयार होत जाईल पुढचा. हे अशा पद्धतीने दिसतंय आपलं. आणि हे जे बॅक साईडचे टाके आपण हे टाके बंद करून घेतलेले आहे इकडचे. हा बॅक साईडचा पार्ट आपण इथे जोडणार आहे. आता फक्त आपण हे पुढचा पार्ट, पुढचे जे 2 पार्ट आपले डावा आणि उजवा, तो आपण ह्या बाईपासून असं इथे तयार करत घेणार आहे. हे असं टाके वाढवून घेतले आता आपण. त्याच्यानंतर आपण वरती कसं विणायचं ते बघू. आता ही आपली इथे बाईचा पार्ट आपला आपण इथे विणून घेतल्यानंतर हे टाके इथे वाढवून घेतलेले. हे अर्धे टाके बंद केले आणि इकडने 40 टाक्यानंतर परत इथे 45 टाके इथे वाढवून घेतलेले. आता याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण असं विणत घ्यायचं आहे. तर आता हा जो आपला बॅक साईडचा पार्ट आहे, हे असं इथे हे असं तयार होणार आहे आता. हे शोल्डर आपण तयार केलंय. तर आता हे असं आहे. तर ही जी शोल्डरची आपली जी रुंदी आहे, दिसत नाही. आता असा बॅक साईडचा पार्ट आहे आपला. तर आता आपण हे अर्धे टाके बंद करून घेतलेले. आता हे जे अर्धे टाके आपले, हे अर्धे टाके मागच्या पार्टला म्हणजे मागे जातील इकडे असे. हे असे, हे असे अर्धे झाले. आता हे आपल्याला इकडे आपण टाके उचलून घेतलेले आहे. हे जे टाके उचलून घेतलेले ते आपल्याला पुढे इकडे विणायचं आहे. तर ते कुठपर्यंत विणायचं आपण, ही जी आपली शोल्डरची रुंदी आहे तिथपर्यंतच, म्हणजे ह्या गळ्यापर्यंत इथपर्यंतच आपल्याला पार्ट हा असा इकडे वाढवत घ्यायचा आहे. म्हणजे आता हे असं आडवं इकडे तयार होणार आहे पूर्ण. तर ही जी शोल्डरची रुंदी आहे आपली, त्या रुंदीपर्यंतच आपल्याला तो पार्ट तिथे विणत घ्यायचा आहे. म्हणजे ते शोल्डर आपल्या इथे 4.5 इंचापर्यंत आहे आपलं बॅक साईडच्या पार्टचं. तर आपण हे जे विणणार आहे इकडे, आता प्लेनच विणणार आहे. आता याच्यामध्ये मी काही डिझाईन दाखवणार नाही आहे, सिम्पलच आपण हे तयार करणार आहे स्वेटर. तर हे असं इथून तयार होणार आहे आपलं. तर हा पार्ट आपण इकडे विणत घ्यायचा आहे, फक्त ह्या गळ्यापर्यंत म्हणजे शोल्डरपर्यंतच करायचं आहे, 4.5 इंचापर्यंत. आपली ही शोल्डरची उंची मोजून म्हणजे रुंदी मोजून घ्यायची आणि तितकाच आपल्याला तो पार्ट पुढे विणत घ्यायचा आहे. आता हे आपण इकडे टाके वाढवून घेतलेले पूर्ण असे. आता हे फक्त आपल्याला प्लेन म्हणजे सरळ सरळ विणत घ्यायचे. एक सुई सरळ काढायची, एक सुई उलट काढायची. आता हे आपण जितके शोल्डर आहे आपलं तिथपर्यंत त्याला विणत घ्यायचं आहे. एकदम सिंपल आहे हे. आता आपण हे उलटी बाजू म्हणून उलट उलट आपण ही सुई इथे विणून घेऊ. एक सुई सरळ, एक सुई उलट, असं आता आपण हे विणत घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला समोरचे टाके जे असतात मोंड्याचे ते घटवायची गरज नाही. आपण जनरली स्वेटर करताना खालून म्हणजे ह्या बॉर्डरपासून इथून स्वेटर तयार करतो पुढचा पार्ट तयार करताना. तरी ते कुठेही आपण खालून पुढचा पार्ट तयार करत नाही आहे. एकदम सिंपल असं 2 ते 3 स्टेपमध्ये आपलं हे शॉर्ट स्वेटर आहे साडीवर घालण्यासाठी, ते तयार होऊन जाते आपले हे. आपण जनरली स्वेटर करताना आधी सुरुवातीला खाली बॉर्डरचे टाके टाकतो, पुढचा पार्ट विणतो, मग बाईचे पार्ट विणावे लागतात, मग बॅक साईडचा पार्ट विणावा लागतो. पण इथे तसं काही नाही आहे. इथे डायरेक्ट आपण बाईचे शॉर्ट बाई विणलेली आहे. शॉर्ट बाई विणल्यावर आपण डायरेक्ट इथे शॉर्ट बाई विणून झाली की लगेच आपण पुढचे पार्ट इथे तयार होऊन जातात आपले. कुठेही मोंड्याचे टाके घटवायचे नाही आहे किंवा जोडायचे नाही आहे. हे असं आपण आता हे पूर्ण इथे एक सुई सरळ, एक सुई उलट असं आपण हे विणत घेणार आहे. आणि जेवढे शोल्डरचे टाके आपले, जेवढी शोल्डरची इथे रुंदी आहे तिथपर्यंत हा पार्ट आपण वाढवून घ्यायचा आहे. आता हे असं मी विणून घेते आणि मग आपण पुढे बघू याला. हे पहा, आता आपण हे इथे वरती मी सांगितलं होतं की शोल्डरची जेवढी रुंदी असेल तेवढ्या रुंदीच्या हिशोबाने हे पट्टी इथे वाढवून घ्यायची. तर आपण आता ही इथे प्लेन असं विणून घेतलेलं आहे. आपण 3 इंचापर्यंत याला करून घेतलेलं आहे इथे. जेवढं शोल्डर असेल तेवढं करायचं आहे. दोन्ही बाजूचे मी करून घेतलेले आहे. दोन्ही बायांचे आपण हे पार्ट असे वरती सरळ सरळ विणून घेतलेले आहे. एक सुई सरळ, एक सुई उलट असं. आता हे बॅक साईडच्या पार्टला आपण लावून बघू कुठपर्यंत आलं ना. आपला बॅक साईडचा पार्ट आहे हे असं.
याची जी शोल्डर घेतलेलं आपण हे या शोल्डरपर्यंत याला इथे असं लावून बघायचं आहे तिथपर्यंत झालं का म्हणून. आणि तितकेच रुंदी एवढं आपल्याला ते आपण हे इथे इतकं शोल्डर इतकं करून घेतलेलं आहे. हे पहा आता हे आपण बाईचे टाके इथे बंद करून घेतलेले होते आणि त्याच्या पुढचे हे जे टाके आपले आपण वरती प्लेन विणून घेतलेलं आहे हे. आणि आता हे शोल्डरच्या रुंदी इतकं झालेलं आहे. हे पहा हे आपण इथे टाके बंद करून घेतलेले होते आणि याच्यानंतर इकडने आपण हे इथे वाढवून घेतलेले आहे. 4-4.5 इंचापर्यंत हे बरोबर आलेलं आहे. इथून बाईचे जिथून आपण टाके बंद करून घेतले त्याच्या पुढून मोजलेलं आहे. तर हे आता बॅक साईडचं जे शोल्डर आहे ते आणि हे आपल्याला हे असं इथे जोडून घ्यायचं आहे. आता आधी आपण हे टाके इथे गळ्याचे टाके कट करणार आहे अगोदर. आता हे आपलं शोल्डरच्या ह्याच्यापर्यंत झालेलं आहे पार्ट, पुढचा पार्ट विणून. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा जो गळा आहे, गळ्याची कटिंग म्हणजे गळा कट करायचा आहे इथून. आपल्याला इथे सुरुवातीला टाके बंद करायचे. तर आता आपण हा पार्ट असा इथे खाली विणलेला आहे. हे असं विणून झालेलं आहे इथे. आता आपण याचे इकडने टाके बंद करत घेणार आहे गळ्याचे. आपल्याला गळ्याचा आकार घ्यायचा आहे इथे, म्हणून आपण सुरुवातीला इथे 20 टाके बंद करणार आहे. आता आपण याचे सुरुवातीचे 20 टाके इथे बंद करून घेणार आहे. तर ही उलटी बाजू आलेली आहे याची, तर उलट्या बाजूने उलटच टाके बंद करायचे. असे 2 विणून घ्यायचे आणि परत असं काढून घ्यायचं. आता आपण हे असे 20 टाके सुरुवातीला बंद करतोय, म्हणजे आपला जो गळाचा शेप आहे तिथे तो येईल. असं आपलं हे पुढचं पार्ट इथे तयार होतोय. आणि मग नंतर आपण त्याला गळ्याला जी बटनपट्टी वगैरे असते ते नंतर करणार आहे आपण त्याला. आधी हे आपण टाके इथे बंद करून घेऊ. आपण इथे 20 टाके इथे बंद करून घेतलेले आहे शोल्डरचे, आपले गळ्याचे गळ्याचे 20 टाके आपण इथे असे बंद करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचे जे टाके आपले ते आपण विणून घ्यायचे. आता आपण सुरुवातीला 20 टाके बंद केले. 20 त्याच्यानंतर आता ही उलटी सुई आपण इकडे काढून घ्यायची. परत सरळ सुई काढायची आणि परत आपण उलट्या बाजूने आल्यावर परत 2 टाके इथे 2चा एक करणार आहे. आता ते बघू आपण. आधी ही एक उलट आणि एक सरळ सुई आपण इथे विणून घेऊ. आता मी एक सुई उलटी आणि एक सुई सरळ असे विणून घेतलेलं आहे. एक उलट सुई काढून घेतली आणि एक सरळ सुई विणून घेतली इकडे. आता परत आपण उलट्या साईडने इथे 2 टाके गटवायचे. परत तसंच करायचं. ही आपली उजवी बाई आहे. याच्या आपण उलट्या बाजूने टाके गटवतोय. आता आपण आधी सुरुवातीला 20 टाके गटवले. आता आपण याच्यानंतर 2 टाके गटवणार आहे. असा एक विणून घ्यायचा आणि दुसरं हे एक गटवलं इथे आणि आता हा दुसरा. तर हे असे 2 टाके गटवले आपण इथे. आता परत तसंच पुढे आपण ही एक सुई उलट काढून घेऊ आणि एक सुई सरळ आणि त्याच्यानंतर परत उलट्या बाजूने आल्यावर अजून 2 टाके गटवायचे आपल्याला. असं आता आपण 3 वेळा करणार आहे. उलट सुई सरळ सुई काढून घ्यायची आणि परत 2 टाके गटवायचे. म्हणजे आपला जो गळा आहे तर गळ्याचा इथे भाग तयार होत जाणार आहे. आधी 20 गटवले आपण, 2 सुया काढल्या, परत आता 2 गटवले. आता परत 2 सुया काढू आणि मग परत 2 गटवू. आता हे करून घेते मी.
आता आपण ही 1-2 सुई इथे काढून घेतले, एक उलटी आणि सरळ टाके बंद करून घेतले. मग ती सुई उलट उलट काढून घेतली आणि एक सुई सरळ. आता परत आपण उलट्या बाजूने आलोय. उलट्या बाजूने परत आता आपण 2 टाके बंद करणार आहे. अशा आता आपण इकडे गळ्याचे टाके बंद करून घेतोय. असे 2 टाके बंद करून घेतले आपण दुसऱ्यांदा आणि परत ही सुई आता ते 2 वेळेस आपण 2-2 टाके बंद करून घेतले. आता परत ही सुई आपण इकडे उलट विणायची आणि एक सुई सरळ विणायची. आता आपण हे दुसऱ्यांदा 2 टाके इथे बंद करून घेतलेले. असं आता आपण हे 10 वेळा करणार आहे. 10 वेळा म्हणजे आपण हे एकूण 20 टाके आपले बंद होत जातील. आता आपण इथे हे 2 वेळा बंद केलेले टाके. इथे एकदा आणि इथे एकदा. इथे एक वेळेस 2 टाके बंद केले. इथे आता हे 4 टाके बंद झाले आपले. असे आपल्याला 20 टाके बंद करायचे. पण असेच बंद करायचे इथे. एक सुई उलट काढून घ्यायची, एक सुई सरळ काढून घ्यायची. असे आपण 10 वेळा हे टाके बंद करणार आहे. म्हणजे आपले 20 टाके इथे बंद होतील. आता आपण सुरुवातीला इथे आपण सुरुवातीला सलग 20 टाके बंद केले. मग त्याच्यानंतर आपण ही सुई काढून घेतली, सरळ सुई काढली. मग इथे 2 टाके बंद केले. परत एक उलट सुई काढली, एक सरळ सुई काढली. त्याच्यानंतर परत 2 टाके बंद केले इथे. परत एक उलट सुई, एक सरळ सुई काढली. असं आता आपण याच्यानंतर आणखीन आता हे 4 टाके बंद झाले. आता आपल्याला आणखीन 16 टाके बंद करायचे म्हणजे 8 वेळा बंद करायचे. असं आपण ते 8 आणि हे 2 असं मिळून 10 वेळा हे टाके आपण इथे बंद करतोय. म्हणजे घटवतोय गळ्याचे टाके. प्रत्येक तिसऱ्या सुईला म्हणजे आपण आता ही सुई एक, दुसरी आपण सरळ सुई विणतो ती दुसरी सुई आणि तिसऱ्या सुईला आपण हे 2-2 टाके इथे घटवतोय. तर आता आपण पूर्ण ते 10 वेळा टाके घटवून घेऊ. म्हणजे 20 टाके आपले इथे घटवून पूर्ण करून घेऊ. आता आपले इथे हे टाके गळ्याचे जे टाके आहे ते बंद करून झालेले आहे. असे प्रत्येक उलट्या सुईला आपण 2-2, 2-2 असं करून हे टाके 10 वेळेस असे बंद करून घेतलेले. म्हणजे 20 टाके बंद झालेले आहे. हे सुरुवातीला आधी आपण 20 टाके बंद केले ते आणि आता हे 20 बंद केले ते. तर आता हे आपलं असं तयार झालेलं आहे. हे पहा, हा असा गळा आहे हा आणि ही बाई आहे. असा इकडे गळा कट करून घेतलेला आहे आपण. हे शोल्डर आणि हा गळा असं कट करून घेतलेला आहे आणि असा हा पार्ट आपला समोरचा तयार झालेला आहे. हे असं बॅक साईडचा पार्ट आहे आपला. त्याच्यावर हे असं आपलं समोरचं पार्ट इथे तयार करून घेतलेला आहे. याला कुठेच आपण या साईडचा मोंढा कट करायची गरज नाही पडली आहे. हा डायरेक्ट आपण इथे गळ्याचे टाके बंद करून घेतलेले आणि हा पुढचा पार्ट पण इथे तयार झालेला आहे. आणि आता याच पद्धतीने आपण इकडचा जो डाव्या साईडचा पार्ट आहे तो करून घेणार आहे. हा इकडचा दुसऱ्या डाव्या बाईचा. ही डावी बाई होती आपली. आता आपण इकडे ही जी उजवी बाई होती हिला उलट्या साईडने आपण टाके घटवलेले आहे. तर आता ही जी दुसरी बाई आहे आपली डाव्या साईडची बाई, या बाईला आपण सरळ साईडने टाके घटवणार आहे. हिला पण त्याच पद्धतीने आपण इथे 4-4.5 इंचापर्यंत वाढवून घेतलेलं आहे. पुढे विणून घेतलेलं आहे हे एवढं. आणि आता जसे हे टाके बंद केले आपण इथे सुरुवातीला 20 टाके बंद केले हे त्याच पद्धतीने इकडने आपण आता हे सरळ बाजूने 20 टाके बंद करणार आहे. आता ह्या पार्टला पण आपण त्याच पद्धतीने सुरुवातीला इथे 20 टाके आधी बंद करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर परत 2-2 टाके असे बंद करून घ्यायचे. पण आता हा भाग आपला इकडे दुसरी बाई आहे आपली ही डाव्या साईडची बाई आहे. तर जे सगळे टाके आपण समोरूनच बंद करणार आहे. इकडे उजव्या साईडच्या बाईचे टाके आपण उलट्या साईडने बंद केलेले होते. तर आता याचे सगळे टाके आपण सरळ बाजूने बंद करणार आहे. एका बाईचे उलट्या बाजूने केले आणि एका बाईचे सरळ बाजूने केले. आता ही डावी बाई आहे आपली. डाव्या बाईचे आपण सरळ बाजूने टाके बंद करतोय.
असं. आता हे सुरुवातीला 20 टाके सलग बंद करतोय आणि मग नंतर याच्यानंतर ही सुई काढून घ्यायची आणि एक उलटी सुई काढून घ्यायची. परत सरळ बाजूने आल्यानंतर 2 टाके बंद करायचे. त्याच्यानंतर परत ती सुई सरळ काढून घ्यायची, एक सुई उलट काढायची आणि परत सरळ बाजूने आल्यावर 2 टाके. असे परत 20 टाके बंद करायचे आपण. आता हे एकामागे एक आपण 20 टाके इथे बंद करतोय. सरळ बाजूने ते लक्षात ठेवायचं. डाव्या बाजूचे टाके सरळ बाजूने बंद करतोय. आता हे बंद करून घेऊ आणि ज्या पद्धतीने आपण हे असे आपण बंद करून घेऊ आणि जसं आपण ही बाई तयार केली, हा पार्ट तयार केला, याचा गळा आपण घटवून घेतला. त्याच पद्धतीने आपण या पार्टचा पण गळा इथे असा घटवून घेणार आहे. हे असं इकडे. हे असं. आता हे जसे हे 20 टाके घटवले त्याच पद्धतीने हे इथे 20 टाके घटतील आणि मग हा गळा इकडे घटेल. आता आपण दुसऱ्या बाई पण करून घेऊ. हे पहा आता आपण हे गळ्याचे टाके इथे बंद करून घेतलेले आहे. हे 20 आणि हे नंतर त्याच्यानंतर 2-2. तर आता हे आपण इथे बॉर्डर करायची आहे आपल्याला. जशी आपण इथे ही बाईला बॉर्डर केलेली आहे ना, तशीच एक सरळ एक उलट टाकीची आपण इथे आता बॉर्डर विणणार आहे इकडे. हा पुढचा पार्ट आता झालेला आहे आपला इथे विणून. आता इथे आपली एक बॉर्डरची पट्टी येणार आहे. तर आता ती पट्टी तयार करून घेऊ आपण. आता आपला गळा वगैरे कट करून झालेला आहे. त्याच्यानंतर फक्त इकडे बॉर्डर विणायची आहे. त्या बॉर्डरला आपण 10 नंबरच्या सुया लावतोय. आता एक टाका सरळ आणि एक टाका उलट अशी ती बॉर्डर आपण इथे पूर्ण करून घेऊ. ही बॉर्डर पट्टी तयार होते आपली इथे आणि मग बॉर्डर पट्टी तयार झाली ते टाके तिथे बंद करून घ्यायचे. म्हणजे आपला जो पुढचा पार्ट आहे तो इथे तयार होऊन जातो. ह्याच्यात आपण इथे एक सरळ एक उलट्याची बॉर्डर करून घेऊ याला. आपण या इथे आता एक सरळ टाका एक उलटा टाका याचे 10 सुया करून घेणार आहे. 10 सुयांची बॉर्डर होईल आता आपली ही. ते करून घेऊ आपण एवढी पूर्ण. हे बघा आता आपण इथे बॉर्डर विणून घेतलेली ही. हा जो पुढचा पार्ट होता आपला उजव्या साईडचा त्याची ही बॉर्डर आपण पूर्ण विणून घेतलेली आहे. 10 सुयांची बॉर्डर आपण एक टाका सरळ एक टाका उलट असं पूर्ण विणून घेतलेलं आहे आणि विणून झाल्यानंतर हे असे मी टाके इथे बंद करून घेतलेले आहे. हे सगळे टाके बंद करून घेतलेले आहे बॉर्डरचे. जी बटन पट्टी असते आपली ती बटन पट्टी आपली आता इथे या पुढच्या पार्टची तयार झालेली आहे. आता इथे बॉल कट करून घ्यायचा. बॉल काढून घ्यायचा इथे लूपमधून आणि गाठ मारून इथे बॉल कट करून घ्यायचा. आता आपण हा जो पार्ट आहे आपला हा असा गळा आहे आणि ही पट्टी आपली बटन पट्टी. आता आपल्याला इथे खाली बॉर्डर करायची आहे. हा जो खालचा पार्ट आहे आपला हा इथे आपल्याला बॉर्डर करून घ्यायची इकडे. तर हे इथले टाके आपल्याला उचलून घ्यायचे. तर आता ते कसे उचलायचे ते बघू आपण. आणि आता ही उजवी बाई तयार केलेली आहे. याच पद्धतीने डाव्या साईडची बाई पण तयार करून घेतलेली आहे मी. हे पहा आता इथे मी दुसरा पार्ट तयार करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने हा आपला डाव्या साईडचा पार्ट आहे. जसं आपण उजव्या साईडचा तयार केला त्याच पद्धतीने डाव्या साईडला पण मी इथे टाके इथे वाढवून घेतलेले बॉर्डर पट्टी करून घेतलेली. फक्त इथे काच पाडलेले आहे. आपले बटन होल करून घेतलेले इथे या डाव्या साईडच्या पार्टला. जसं ही बॉर्डर विणलेली आहे एक टाका सरळ एक टाका उलटची त्याच पद्धतीने एक टाका सरळ एक टाका उलटची ही बॉर्डर पण आपण दुसऱ्या पार्टला विणून घेतलेली आहे. हे इथे काच अशी पाडून घेतलेली आहे आपण. तुम्हाला हवे तेवढ्या अंदाजाने तुम्ही इथे काच पाडून घ्यायचे. ते काचपट्टी पण तयार करून झालेली आहे आपली. आणि आता ही जी खालची बॉर्डर आहे आपली पार्टची ही खालची बॉर्डर आपल्याला या पार्टला इकडने तयार करून घ्यायची आहे. आता दुसरा उजव्या साईडचा पार्ट आहे त्या पार्टला इथे खाली बॉर्डर पट्टी करून घ्यायची आपल्याला इथे. तर आता ती कशी तयार करायची ते बघू आपण. हा इकडे मी डाव्या साईडचा पार्ट तयार करून घेतलेला आहे पूर्ण. खालची बॉर्डर पट्टी आलेली आहे आणि ही काचपट्टी आणि हा आपला
गळा पण इकडचा मी घटवून घेतलेला आहे. आता हा पार्ट इकडे तयार झालेला आहे. आता इकडे आपण त्या पार्टला बघू. इथून आपल्याला खाली बॉर्डर करायची आहे या पार्टला इथे. तर इथे टाके उचलून घ्यायचे. तर आता हे टाके आपण सरळ बाजूने उचलणार आहे. हे असं करून घ्यायचं इकडे. आता खाली इथे बॉर्डर करायची म्हणून इकडे टाके उचलायचे. आता इथे मी दुसरा बॉल घेऊन घेतलेला आहे आणि दुसरा बॉल घेऊन आपण इकडनं इथून टाके उचलून घ्यायचे आता. तर आता ही अशी इथे सुई टाकायची. प्रत्येक चेनमधून आपण एक एक टाका उचलून घेणार आहे आणि हे असं तर लोकर घेऊन अशी टाकायची आणि हे असे टाके उचलायचे. इथे हवं तर गाठ मारून घ्यायची. इथे अशी गाठ मारून घ्यायची तुम्ही. जर तुम्हाला नवीन जमत नसेल तर इथे गाठ मारायची आणि परत पुढच्या चेनमध्ये टाकायचं टाका इथे. हे असं परत आपली ही लोकर त्याच्यावरून टाकायची आणि असे हे टाके इथे उचलून घ्यायचे. असं पुढच्या चेनमध्ये टाकायचं आणि हे घट्ट पकडून इकडने असं बाहेर काढायचं. हे असे आपले टाके इथे उचलले जातात. परत हे पुढच्या चेनमध्ये टाकायची आणि हे असे इथे टाके उचलत घ्यायचे. आता हे पूर्ण आपण जी खालची आपली बॉर्डर राहिलेली आहे आपल्या पार्टची खालची बॉर्डर ती आपण पूर्ण इथे हे टाके उचलून घेऊ आणि टाके उचलून झाल्यानंतर आपण जसे एक टाका सरळ एक टाका उलट विणतो त्याच पद्धतीने ही खालची बॉर्डर पण आपण विणून घेणार आहे. आता हे पूर्ण टाके इथे मी उचलून घेते. हे असे आपण आता पूर्ण इकडे हे टाके आपले इथपर्यंत उचलून घ्यायचे. हे असे पूर्ण असे इकडे उचलून झाल्यानंतर आपण एक टाका सरळ एक टाका उलटची इथे पण बॉर्डर विणून घेणार आहे खाली. आता हे उचलून घेऊ आणि मग बघू आपण. हे पहा आता आपण हे पूर्ण टाके इकडे उचलून घेतलेले आहे. ही जी पट्टी होती आपली या पट्टीमधले पण टाके आपण इथपर्यंत म्हणजे पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आपण टाके उचलून घेतलेले आहे. आणि आता हे माझे 51 टाके आलेले उचलून घेतल्यानंतर जे टाके आहे ते 51 भरत आहे. त्याच्यानंतर आपण जशी ही बॉर्डर केली एक टाका सरळ एक टाका उलटची त्याच पद्धतीने आपण इथे वरती बॉर्डर करून घेणार आहे. आता हे उलट्या बाजूने आलो आपण. आता इथे आपण एक सरळ एक उलट्याची ते उलट्या बाजूने आलो आपण. इथे एक टाका सरळ एक टाका उलटची बॉर्डर करून घेऊ. पहिला टाका उलटा घेते मी इथे. आता आपली इथे बॉर्डर विणून घेणार आहे. बॉर्डर विणून झाली की त्याचे टाके आपण जसे बंद करतो 2 टाका विणायचे आणि मागचा टाका पुढच्या टाक्यातून काढून घ्यायचा. तसं आपण इथे बॉर्डर विणून झाल्यावर टाके बंद पण करून घ्यायचे. इथे एक उलटा एक सरळची बॉर्डर विणून घेऊ आपण इथे. आता हे पहा आता आपण इथे बॉर्डर तयार करून घेतलेली याची एक सरळ एक उलटची आणि हे टाके इथे बंद करून घेतलेले आहे सगळे. 10 वेळा करून घेतलेलं आहे ह्या एक सरळ एक उलट्याचं. असं स्ट्रेचेबल आपली ही अशी बॉर्डर याची आलेली आहे आणि असं हे आपल्या इथे पार्ट तयार झालेला आहे. हा याची खाली बॉर्डर आली त्याची आणि हे वरती हा गळा आणि याच पद्धतीने आपला दुसरा पार्ट पण तयार झालेला आहे हा इकडचा. असं याची पण आपण बॉर्डर तयार करून घेतलेली व्यवस्थित आणि हे दोन्ही डाव्या आणि उजव्या दोन्ही पार्ट आपले तयार झाले. आता आपला हा बॅक साईडचा पार्ट आहे आपला हा याला उलट ठेवलेला आहे. आता याच्यावर आपल्याला जे आपण पुढचा पार्ट तयार करून घेतलेला आहे तो इथे जोडायचा आहे. आता हे आपण ही अशी बाई आहे आपली इथे ही तर ही बाई आपल्याला इथे अशी जोडायची आहे. ही बाईचं पार्ट इथे जोडायचं आपल्याला. ते हे असं इकडने असं जोडत घ्यायचं आहे आपल्याला. आता हे जे आपण टाके बंद केलेले आहे बाईचे टाके आपण ही बाई आपली हे बाईचे आपण हे टाके बंद करून घेतलेले होते पूर्ण. तर ते इथे बॅक साईडचे जे आपण टाके घटवलेले होते इथे 4 आणि 1 करून असे टाके घटवलेले होते तर ते आणि हे असं इथून आपल्याला इथे असं जोडायचं याला या शोल्डर पर्यंत वरती.
आणि हे जे शोल्डर करून घेतलेलं होतं इथे, या शोल्डरला आपण हा पार्ट असा इथे जोडणार आहे वरचा. हे असं. हे जे आपण वाढवून घेतलेलं होतं हे या मागच्या पार्टच्या शोल्डरला जोडायचं इथे असं. असं. आणि ही अशी बाई इकडे आपण जे टाके बंद करून घेतले होते ते आणि हे असे इथून मोंड्यापासून इकडने असे जोडत घ्यायचे आपल्याला असे इकडे, हे असे इथे आणि हे शोल्डर वरती हे असं. हे असं आपण जोडून घ्यायचंय आता. हे असं जोडलं जाईल मग आणि हा असा इकडे गळा येईल याचा. हे असं इथे जोडलं जाईल. हे असं पूर्ण इथे. हे असं जोडून घेऊ आणि मग नंतर हे जोडल्यानंतर आपण इकडे हे जे आपण खालची बाजू मोकळी आपली हे पण इकडने शिवून घ्यायचे असं क्रोशाने किंवा आपल्या सुईने असं इकडे हे बाई हे जे ओपन आहे हे पण आपण इकडने असं इकडे आणि इथून खाली हे इकडे इथपर्यंत पूर्ण बॉर्डर पर्यंत आपल्याला हे शिवून घ्यायचे. हे असं हे पूर्ण इकडून असं आणि इकडे हे शिवून घ्यायचे पूर्ण. हे दुसऱ्या बाजूला पण आपण तसंच हा पार्ट इकडे जोडून घ्यायचा आहे. ही आपली बाई आहे. त्याच पद्धतीने आपण इकडे जोडून घेणार आहे. याचं जे शोल्डर केलेलं होतं हे शोल्डर ही बाई अशी फोल्ड करून घ्यायची इथे अशी आणि हे असं आपल्याला इकडे जोडायचंय. आता हे जे शोल्डर आहे आपल्याला हे शोल्डर इथे हे शोल्डरला जोडून घ्यायचं. हे असं इकडे इकडे उजव्या साईडचं डाव्या साईडचं आहे आपलं हे आणि ही जी बाई आहे आपली इकडे आपण 40 टाके बंद करून घेतलेले होते हे टाके जे बंद करून घेतलेले होते ते ह्या मागच्या पार्टच्या आपण जे आर्म होल कट केलेलं होतं हे आर्म होल कट केलेलं होतं तिथे हे बाईचे टाके आपण बंद करून घेतलेले होते सुरुवातीला ते टाके जेवढे बंद केलेले होते तेवढे आपण बॅक साईडच्या आर्म होलला इथे जोडून घेणारे असे हे इथे असे आणि हे शोल्डर इथे जे बाईचं शोल्डर होतं आपलं ते शोल्डर आणि हे बॅक साईडच्या पार्टचं शोल्डर इथे असं हे जोडून घ्यायचं असं हे असं आणि मग हे आपलं जोडल्यानंतर असं तयार होईल. अशी बाई इथेही जोडल्या जाईल इथे अशी ही बाई इथे अशी जोडल्या जाईल आणि पुढचा पार्ट आपल्याला इथे नंतर ही बाई इकडने शिवून घ्यायची ही इकडने एवढी शिवून घ्यायची आणि हे जो इकडचा पार्ट आहे आपला आपण इकडने असा शिवून घ्यायचा हे पूर्ण असे इकडने आणि हे बाई तिकडने अशी वरती शिवून घ्यायची फोल्ड करून म्हणजे मग आपला हा पार्ट इथे रेडी होऊन जातो आणि मग त्याच्यानंतर आपण गळ्याचे टाके कसे उचलायचे ते दाखवणार आहे. आता हे जोडून घेऊ आपण पार्ट एकमेकाला. हे पहा आता आपलं हे इथे पूर्ण जोडून तयार झालेला आहे हा पार्ट. आपली बाजू जोडायची राहिलेली होती आपण ही बाजू पण जोडून घेतलेली आहे आणि हे बाईला पण इकडने जोडून घेतलेले इथे शिवून घेतलेले पूर्ण हे असं आणि आता हे स्वेटर आपलं इथे तयार झालेलं आहे पूर्ण हे असं बॉर्डर करून घेतली होती आपण. आता आपल्याला याचा गळा कसा करायचा ते बघायचे. आता हे गळ्याचे टाके उचलायचे आपल्याला दोन्ही साईडने आपण याला पूर्ण जोडून घेतलेलं आहे. आता हा जो गळा आहे आपला गळ्याचे टाके आपण इकडने असे उचलत घेणार आहे पूर्ण हे पण बॅक साईडचे मागच्या गळ्याचे पण आणि हे इकडने पण. आता ते टाके आपण कसे उचलायचे ते बघू. आता हे पूर्ण आपण इकडे असे टाके या बाजूने सगळे उचलत घेणार आहे. तर इथे मी 12 नंबरची सुई घेतलेली आहे. ते इथे 12 नंबरच्या सुया घेतलेल्या आहे मी आणि आपण आता इकडनं ही जी बाजू आहे हा जो गळा इकडचा इथून खालून आपण या बॉर्डर पासून टाकेवर उचलत घेणार आहे पूर्ण. आता हे आपण इथे बॉर्डर पासून सुरुवात करू इकडने. तर हे इथे बॉर्डरचे टाके आधी उचलून घ्यायचे इथून हे असं करून असं टाकायचं आणि
असं उचलायचं. परत पुढच्या ह्याच्यात टाकायचे चैनमध्ये आणि हे असे टाके इथून उचलून घ्यायचे. ही जी साईडची चैन दिसते आपली, ह्या चैनमध्ये आपण सुई टाकून इथे हे टाके असे उचलत घ्यायचे. हे इथे पूर्ण आपण ह्या पुढच्या पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत अखंड असं हे टाके उचलत घेणार आहे. हे असे आपण आता हे सगळे गळ्याचे टाके उचलत घ्यायचे. हे असे पूर्ण इकडने हे असे, मग मागच्या गळ्याचे आणि या इकडच्या पार्टचे हे पूर्ण ह्या सुईमध्ये आपण टाके इथे असे उचलून घेऊ सगळे. हे पहा, आता आपण इथे हे पूर्ण इकडे टाके असे उचलून घेतलेले आहे. पूर्ण बाईचे पुढच्या पार्टचे, मागच्या गळ्याचे आणि हे पूर्ण दुसऱ्या पार्टपर्यंत आपण हे अखंड असे टाके एकाच सुईमध्ये उचलून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण बॉर्डर करायची आपल्याला. ही जशी बॉर्डर केली ना, ही बॉर्डर केली तशी आपल्याला बॉर्डर करायची. एक सरळ, एक टाका सरळ, एक टाका उलटची. तर आता हे टाके आपण सगळे टाके उचलून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त याची बॉर्डर विणायची आहे. तर एक उलटा एक सरळ असं बॉर्डर विणायची आणि मग आपली बॉर्डर विणून झाली की त्याला टाके बंद करून घ्यायचे. तर इथे आपण मागचा गळा पण घेतलेला आहे आणि पुढचा जो आपला गळा होता त्याचे पण टाके उचलून घेतलेले आहे. आता ही एक टाका सरळ, एक टाका उलटची आपण इथे पूर्ण अशी बॉर्डर विणून घेऊया आणि मग टाके बंद करून घ्यायचे. म्हणजे आपलं गळ्याची आणि पुढच्या पार्टची जी बॉर्डर राहिलेली होती ती इथे पूर्ण होईल. आता हे पूर्ण सगळे टाके आपण बॉर्डर विणून घेऊ. इथे 10 सोयांची बॉर्डर करून घेऊ आपण इथे. आता ही 10 सोया करून घ्यायच्या. ही एक टाका सरळ, एक टाका उलटचे आणि मग टाके इथे बंद करून घ्यायचे. आपण आता हे विणून घेऊ एवढं सगळं. आता आपली इथे ही बॉर्डर विणून झालेली आहे. आपण हे टाके उचलून घेतलेले होते सगळे आणि टाके उचलल्यानंतर आपण एक टाका सरळ, एक टाका उलटची ही इथे बॉर्डर विणून घेतलेली आहे आणि गळ्याचे टाके पूर्ण असे बंद करून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा स्वेटरचा गळा इथे तयार झालेला आहे. तशी आपण बाईला बॉर्डर करून घेतलेली होती ही अशी एक सरळ एक उलटची. तशीच आपण इथे गळ्याला पण टाके उचलून बॉर्डर करून घेतलेली आहे. पूर्ण बॉर्डर आता ही आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे स्वेटरला बटन पण लावून घेतलेले आहे आणि आपलं हे स्वेटर असं तयार झालेलं आहे पूर्ण. छान असं स्वेटर आहे हे साडीवर घालण्यासाठी किंवा मग तुम्ही साध्या ड्रेसवर पण घालू शकता. एकदम सिंपल असं स्वेटर आहे. तर असं आपलं हे आता स्वेटर, लेडीज स्वेटर साडीवरचं आपलं हे तयार झालेलं आहे. तुम्ही ड्रेसवर पण याला वापरू शकता आणि ब्लाऊज म्हणून आपण हे याला वापरू शकतो साडीवर. वुलनचं ब्लाऊज असं हे आपलं तयार झालेलं आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ट्राय करून बघा. एकदम सिंपल असं बाईपासूनचं स्वेटर आपण आजच्या भागामध्ये बघितलेलं आहे. तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. एकदम सिंपल असं स्वेटर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टेप बाय स्टेप आपण 3 स्टेपमध्ये हे स्वेटर बघितलेलं आहे आज. तर आता तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. थँक्यू.